नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या जालना पोलीस शिपाई लेखी भरतीमध्ये विचारलेले जीके जीएसचे प्रश्न व उत्तरे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। केंद्रशासित प्रदेश वगळता कोणत्या भारतीय राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात। त्यानंतर दुसरा जीके जीएसचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुने कार्यरत तेल शुद्धीकरण केंद्र कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे मथुरा रिफायनरी। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला देण्याचा अधिकार देते? तर त्याचं उत्तर आहे कलम 143। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत हे पद कोणत्या खात्याशी संबंधित होते? तर त्याचं उत्तर आहे परराष्ट्र व्यवहार। त्यानंतर भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे सातारा। त्यानंतर गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण कोणत्या देशाच्या मदतीने पूर्ण करण्यात आले होते? त्याचं उत्तर आहे जपान। त्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी इमरू शाली प्रसिद्ध आहेत? त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। त्यानंतरचा प्रश्न आहे, सन 2026 मध्ये ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत। त्यानंतरचा प्रश्न, जगातील एकूण समृद्धी तेल व्यापारापैकी अंदाजे किती टक्के व्यापार होर्मुझच्या समुद्रधुनीतून होतो? तर त्याचं उत्तर आहे 20 ते 30%। त्यानंतरचा प्रश्न, नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या कोणत्या दिशेला वाहतात? पश्चिम दिशेला, कारण त्या पश्चिम वाहिन्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान आणि चीन या 3 देशांशी जोडलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या गुप्तचर विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई। त्यानंतर भारतीय पुरावा कायदा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऐवजी आता कोणता नवीन कायदा आला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय साक्ष अधिनियम। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय न्याय संहितेमध्ये म्हणजे BNS प्रथमच कोणत्या नवीन शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सामुदायिक सेवा। त्यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षणाचा अधिकार म्हणजे राईट टू एज्युकेशन हा मूलभूत अधिकार राज्यघटनेने कोणत्या कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे कलम 21 अ। त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? त्याचं उत्तर आहे 5 वर्ष। त्यानंतरचा प्रश्न आहे, समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असलेले जाम समर्थ हे गाव जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? त्याचं उत्तर आहे जाफराबाद। त्यानंतरचा प्रश्न आहे, जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे कुंडलिका। त्यानंतर महाराष्ट्रात किती नियोजन व विभाग मंडळाचे म्हणजे DPDC अध्यक्ष कोण असतात? त्याचं उत्तर आहे जिल्ह्याचे पालकमंत्री। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात पोलीस हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? त्याचं उत्तर आहे राज्यसूची। त्यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा पोलीस दल ग्रामीण प्रमुख कोण असतो? तर त्याचं उत्तर आहे पोलीस अधीक्षक म्हणजे SP। त्यानंतरचा प्रश्न आहे, 2026च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर त्याचं उत्तर आहे उर्सुला वन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान वयोमर्यादा काय असते? त्याचं उत्तर आहे 25 वर्ष। आणि जीके जीएसचा शेवटचा प्रश्न आहे, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच सर्व जिल्ह्यांचे लेखी परीक्षेचे पेपर व त्याचे आन्सर्स बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।